नमस्कार मित्रांनो, मुंबईकर या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बनवलेली आहे खमंग अशी भेंडीची भाजी. तुम्ही बघू शकता मस्तपैकी अशी फ्राय झालेली भेंडी, कांदा आणि थोडंसं टमाटर. तर ही भेंडीची भाजी आपण कशी बनवणार आहोत आणि ही भेंडीची भाजी तुम्ही कशी बनवू शकता हीच इन्फॉर्मेशन आम्ही या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. चला तर मग थोडाही वेळ न घालवता आजच्या या डिटेल्ड व्हिडिओसाठी सुरुवात करूया. तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर सर्वप्रथम आपण घेतलेली आहे मस्तपैकी भेंडी, मार्केटमधून आणलेली आहे. तर आता हीच भेंडी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आणि चॉप करून घ्यायची. चॉप करून घेतल्यानंतर त्याचबरोबर आपण टमाटर आणि कांदा या फक्त 3 गोष्टी आपल्या या भेंडीच्या भाजीमध्ये टाकणार आहे. लंच, डिनर आणि ब्रेकफास्टसाठी भरपूर उत्तम डिश आहे. फटाफट होणारी डिश आहे. तुम्हाला जास्त वेळ लावणारी डिश दाखवतच नाही मी, म्हणून आपल्या ज्या गृहिणी असतील त्यांनी हा नक्की व्हिडिओ आवर्जून बघावा. कारण की भरपूर जणी गृहिणी ज्या असतात त्या कामावरती जाणाऱ्या असतात आणि हा व्हिडिओ त्यांच्यासाठी भरपूर उपयोगी पडेल. तर तेल आपलं कडकडून गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आईनी टाकलेले आहेत 2 चिरून कापलेले कांदे. तर मस्तपैकी कांदे आपण बारीक केलेले आहे. कांदा हा भेंडीसाठी भरपूरच महत्त्वाचा लागतो. तो क्रंच येतो. आपण जेव्हा चपातीबरोबर भेंडीची भाजी खातो ना, तो मस्त असा क्रंच येतो कांद्यामुळे. आणि इकडे ॲड केलेलं आहे मीठ मस्तपैकी टेस्टनुसार ॲड करायचं आहे. आणि हा कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे. ही मस्तपैकी कांदा जे आहे, कांदा आपल्या भेंडीला एकदम सुंदर टेस्ट देतो. आणि त्याच्यानंतर आपल्याला ॲड करायचं आहे इकडे हळद ही ॲड केलेली आहे आईनी. मस्तपैकी हळद ॲड करायचे म्हणजे कसं आपल्या भेंडीला पिवळसर कलर येणार आहे. आणि भेंडी भाजी भरपूर टेस्टी लागते. माझी तर भरपूर फेवरेट आहे. आणि कोणाकोणालाही भेंडीची भाजी आवडते त्यांनी नक्की कमेंट करायला विसरू नका. आता हा कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या ॲड करायच्या आहेत. आणि सकाळी जर तुम्ही बनवत असाल तर आपल्याला फक्त भेंडी कापण्यासाठी थोडासा टाईम लागतो. आणि त्याच्यानंतर भेंडी ही फटाफट होणारी डिश आहे. 10 मिनटात ही भेंडीची भाजी होते. म्हणून ज्या कोणी गृहिणी सकाळी कामावरती जाणाऱ्या असतील त्यांनी अशा प्रकारे जर भेंडी बनवली त्यांचा भरपूर वेळेस टाईम वाचेल. आणि जी टिफिनसाठी असते डिश ती पण पूर्ण होणार आहे. आणि इकडे आपण ॲड केलेलं आहे टमाटर मस्तपैकी आता या कांद्याबरोबर फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा ऑलरेडी फ्राय झालेला आहे. फक्त आता टमाटर इकडे फ्राय करून घ्यायचा आहे. मस्तपैकी भरपूर सुगंध छान सुटलेला आहे. आणि मुंबईकर आई चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा सपोर्ट मुंबईकर आई चॅनलला नक्की दाखवा. तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला इकडे. आता आपलं सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट येणार आहे भेंडी बघा आपण एकदम बारीक कापून घेतलेली आहे. तर ही भेंडी आपल्याला चांगली आपल्या या कांदा, टमाटर, हिरवी मिरची, हळद हे मोजून आपण इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहेत बघा. म्हणजे इतकी सोपी डिश आहे, कोणीही बनवू शकणार आहे. परंतु हा व्हिडिओ रेफर नक्की करा. जे कोणी पहिल्यांदा व्हिडिओ म्हणजे भेंडी बनवणार असेल त्यांनी नक्की हा व्हिडिओ रेफर करू शकतात. तरी चांगले आपण मिक्स करून घ्यायचे. आता इकडे वाफवून घेतलेली आहे आपण भेंडी. बघू शकता तुम्ही 5 मिनटानंतरचं हे दृश्य आहे. अजून थोड्या वेळ आपल्याला ही वाफवायची आणि त्याच्यानंतर आपण प्लेटिंग करून घेणार आहोत आपली भेंडी. इकडे बघू शकता आपली भेंडी मस्तपैकी तयार झालेली आहे. तर आई म्हणत आहे आपल्याला ही आता प्लेटिंग करून घ्यायची मस्तपैकी. तर तुम्ही जर सोशल मीडियावर असणार जरूर हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपल्या चॅनलची रीच वाढेल. आता इकडे आपण घेणार आहोत साईड डिशमध्ये. तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी भेंडीची भाजी आपण सर्व करत आहोत. किती सुगंध छान येत आहे. आणि गरमागरम भेंडीची भाजी चपाती किंवा भाकरीबरोबर मस्त अशी टेस्ट लागते. तर नक्की या पद्धतीने भेंडीची भाजी तुम्ही करून बघा. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मुंबईकर आई चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय. आणि मुंबईकर आई चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा, लाईक करा मुंबईकर आई चॅनलला.
आहे.